राहुल गांधी तुमच्या सगळे वाबळे काढणं झाल्यानंतर आता लोकांपर्यंत जात असताना ते आता 17 दिवस बिहार या ठिकाणी आहे. त्यांनी त्यांचा रणसंग्राम हा सुरू केला आहे, रणशिंग फुंकलेली आहे आणि त्यांनी त्यांचे जेही काही हरकती आहेत आणि आपला सगळ्या अनागोंदी गैरकारभाराचा पर्दाफाश केलेला आहे. तो माध्यमांमध्ये आहे, तो देशाच्या नागरिकांपुढे त्यांनी तो लेखाजोखा मांडला आहे. आता तुम्ही हलकनाम्याचा विषय आणून स्वतःचे हाल निवडणूक आयोगाने करून घेऊ नये. राहुल गांधीने जे विचारले त्याची चौकशी करावी आणि ती चौकशी करण्यापूर्वी निवडणूक आयोगामध्ये जर एवढी नैतिकता असेल आणि हलकनाम्यासारख्या जर गोष्टी करत असतील तर त्यांनी त्यांचा सगळा जो डाटा आहे हा डिजिटल डाटा हा पब्लिक डोमेनमध्ये टाकावा. त्यांनी असंही म्हटलंय निवडणूक आयोगाने की PPT मध्ये म्हणजे जे काय प्रेझेंटेशन केलं राहुल गांधींनी त्याच्यात चुकीचे आकडे दिले. खरे आकडे काय हे निवडणूक आयोगाने सांगावं. हे एकूण मुद्दा तुम्ही समजून घ्या. ही पत्रकार परिषद जी होती ही भाजपच्या सोशल मीडिया टीमनी तयार केलेला हा डॉक्युमेंट आहे आणि याच्यावरचे प्रश्न देखील त्यांनी निर्माण करून ठेवलेले आहेत आणि मूळ मुद्द्यापासून पळण्याकरता काही गोदी प्रवृत्तीचे लोक हे कार्यरत आहेत. त्यामुळे राहुल गांधी जे बोलले ते बोलले. निवडणूक आयोगाने आता या संदर्भामध्ये आपली चूक कबूल करावी जी आहे ती आंतरराष्ट्रीय आता कुठेतरी स्तरावर ही लटकवल्या गेलेली आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आता इज्जतीची आबरूची लत्तर टांगल्या गेल्यानंतर हा केविलवाना त्यांचा केलेला प्रयत्न होता. पहिले निवडणूक आयोगाने ॲफिडेविट घेऊन ही पत्रकार परिषद करायला पाहिजे ती, मात्र शपथेवर त्यांनी काहीही सांगितलेलं नाही. नंबर 2, आज रविवार आणि रविवारच्या दिवशी निवडणूक आयोग हा पत्रकार परिषद घेते. एवढी काय अर्जन्सी होती? ते कोणाला एवढे घाबरलेले आहेत? स्वतःचे कारनामे त्यांना लपवायचे आहेत का? हा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. तर तिसरा जो आहे सर्वात महत्त्वाचा, राहुल गांधींनी मुद्देसूद 5 वेगवेगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं निवडणूक आयोगाची जी मतांची चोरी आहे ही चव्हाट्यावर आणली होती आणि तिचं सादरीकरण त्यांनी केलं होतं. निवडणूक आयोगाने त्याच प्रोफार्म्यामध्ये आणि त्याच आरोपांच्या अनुषंगानं अगदी वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये त्याचं उत्तर देणं अपेक्षित होतं. मात्र त्यांनी काय केलं? त्यांनी भाजपच्या जो सोशल मीडियाचा जो डिपार्टमेंट आहे त्यांनी लिहून दिलेली स्क्रिप्ट जी आहे ती खाली मान घालून वाचलेली आहे आणि पुढे काय केलं तर कोणत्याही प्रश्नाचं नेमकेपणानं उत्तर टाळण्याकरता त्यांनी 5-5 प्रश्नांना एकत्रित केलं आणि प्रश्नांची धरसोड करत असताना पुढे मागे करून त्यांनी प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे. त्यामुळे त्यांनी निवडणूक आयोग घेण्याचं नाटक आणि एक देखावा त्या ठिकाणी हा त्यांनी केलेला आहे. तर यानंतर निवडणूक आयोगाने हे मान्य करणं आवश्यक होतं की एका घरामध्ये 700 लोक राहत नाही, डुप्लिकेशन ऑफ वोट होत नाही, आम्ही कोणाची मतं काढली नाही. मात्र असं काहीही न सांगता त्यांनी अत्यंत वरवर हा सगळा केलेला मुलामा लावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र हा त्यांचा एकंदरीत असणारा जो प्रयत्न आहे हा आबरू वाचवण्याचा नव्हे तर आज ते तोंडघशी पडलेले आहे आणि तोंडघशी पडत असताना ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण काय तर त्यांना त्यांच्या आकानी बहुधा कुठून तरी सांगितलेलं असावं की राहुल गांधींची आज यात्रा बिहारमध्ये सुरू होत आहे, जा आणि त्या यात्रेच्या अनुषंगानं कुठेतरी खुलासा करा आणि यात्रेला कसं थांबवलं जाईल, रोखलं जाईल या अनुषंगानं प्रयत्न करा. त्यामुळे कोणाच्या तरी इशाऱ्यावरून त्यांनी आजचं मुहूर्त हे काढलेलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने आज अत्यंत जबाबदारीने वस्तुनिष्ठ स्वरूपात चौकशीच्या अनुषंगानं जबाबदारीनं तथ्य सत्य समोर मांडत असताना उत्तर देणं आवश्यक होतं. मात्र याच्यातनं त्यांनी काही केलं नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आजच्या पत्रकार परिषदेतून मतांची चोरी झालेली आहे हे सिद्ध झालंय. डाल में कुछ काला है असंच नाही तर चुनाव आयोग की सारी डाल काली आहे हे आज पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सिद्ध झालं. पण त्यांनी असंही म्हटलंय निवडणूक आयोगाने की मतचोरी सारख्या शब्दाचा उपयोग करून राहुल गांधी हे मतदारांची दिशाभूल करतात. राहुल गांधींनी मतांच्या चोरीचा थेट आरोप केला आणि तो आरोप करत असताना एकंदरीत पुराव्यांची फार मोठी जंत्रीच त्यांनी सादर केलेली आहे आणि त्या सगळ्या जंत्रीच्या आणि एकंदरीत केलेल्या सगळ्या संशोधनाच्या आणि अभ्यासाच्या आणि एकंदरीत भारतभरात जी प्रकरणं आढळतात आहे त्या अनुषंगाने त्यांनी चोरी हा शब्द वापरला. आता चोरी झाली नाही हे आपण तोंडी निवडणूक आयोग कशाला सांगता? तुम्ही राहुल गांधींचे जे पुरावे आहेत त्या पुराव्याच्या अनुषंगानं आपण बोला. त्यामुळे चोरी झाली आहे हा काही हवेतून काढलेला हा विषय शब्द नाही तर हा निवडणूक आयोगाच्याच दस्तावेजातून समोर आलेली ही माहिती आहे आणि या माहितीचं पाप हे निवडणूक आयोगाचं आहे. त्यामुळे उलटा चोर कोतवाल को दाटे अशा स्वरूपाचं विधान असल्यास म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. निवडणूक आयोग खोट्या आरोपांना घाबरत नाही असंही त्यांनी ठणकवलं.
निवडणूक आयोग खोट्या आरोपांना घाबरत नाही हे त्यांनी सांगत असताना त्यांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी केल्या जाईल हे त्यांनी सांगायला पाहिजे होतं. त्यांनी आम्ही कोणाला घाबरत नाही हे म्हणत असताना झालेल्या चुका असलेल्या उणिवा ज्या आहेत त्या मान्य करायला पाहिजे होता. त्यामुळे त्यांनी उधार आणि उसना अवसान आणून कोणाच्या तरी लिहून दिलेल्या स्क्रिप्टच्या अनुषंगाने या ठिकाणी बोललेले आहेत. त्यांच्या कोणाच्याही बोलण्यामध्ये आत्मविश्वास नव्हता. एकंदरीत सर्व निवडणूक आयोग हादरलेला आहे असं सकृत दर्शनी त्यांच्या देहबोलीवरून आढळून येतं. गांधींना ठणकावलं आहे की तुम्ही ॲफिडेव्हिट द्या नाहीतर मोठी कारवाई करण्यात येईल. निवडणूक आयोगाने सर्व पत्रकार परिषद ॲफिडेव्हिट देऊन घेतली का? अरे एक विरोधी पक्ष नेता आहे, त्यांनी पब्लिक डोमेनमध्ये विचारलंय, त्यांची माहिती जी आहे त्याच्यानुसार चौकशी करा. हे ॲफिडेव्हिटचं काय नाटक आता निवडणूक आयोगाने मदत आणलेलं आहे. त्यामुळे ठणकावून फणकावून काही सांगितलं नाही. आता त्यांना कळून चुकलेलं आहे की आता आपली काही खैर नाही आणि त्यांनी हे भीतीतून आणि वैफल्यातून विचारलेला उपस्थित केलेला हा मुद्दा आहे, हा प्रश्न आहे. ऑलरेडी राहुल गांधींनी डंकेची चोट पर ठणकावून सगळ्या देशाला सांगितलेलं आहे. आता काय सांगायचं बाकी राहिलं? त्यामुळे निवडणूक आयोगाला तर काय करायचं करा. पळता पळता भुई थोडी या देशातले नागरिक तुमची केल्याशिवाय राहणार नाही याची नोंद ठेवा. म्हणजे त्यांनी असं म्हटलं आहे की हलफनामा देना होगा या देश से माफी मागणी होगी. अहो निवडणूक आयोग राहुल गांधींनी तुमचे सगळे जे लफ्तर आहेत ही वेशीवर टांगली. त्यांनी मुद्देसूद तुम्हाला प्रश्न विचारले, त्याचे उत्तरं द्या मर्दासारखे. काय तुम्ही रणांगणातून पळून जात असताना हलफनाम्यासारख्या गोष्टी करता? ते बोलले ना, आणि ते बोलल्यानंतर त्यांनी कुठलंही आपलं स्टेटमेंट वापस घेतलेले नाही. त्यामुळे आता तुम्ही हलफनाम्याचा मुद्दाच काही उपस्थित राहिला नाही. तुमच्या संदर्भात राहुल गांधींनी सगळा जो विषय आहे हा माध्यमांच्या समोर आणि या देशातल्या नागरिकांसमोर मांडलेला आहे. आता हलफनाम्यासारखा जो मुद्दा आहे हा आणून स्वतःच्या आधी हाल करून घेऊ नका, हेच या निमित्ताने निवडणूक आयोगाला सांगावं. बीड सारखीच एक जामनेरमध्ये घटना उघडकीस आली, कसं पाहता नेमकं? जामनेर विधानसभा मतदारसंघात बेटावत खुर्द नावाच्या गावात सुलेमान नावाच्या एका तरुणाचा मॉब लिंचिंगमध्ये हा मृत्यू झालेला आहे, खून झालेला आहे. आणि हा जो खून आहे हा संतोष देशमुख यांच्या खुनासारखा विचित्र, विकृत आणि निर्गल स्वरूपाचा ही झालेली ही घटना आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत 3 वेगवेगळ्या ठिकाणी त्याला मारत राहणे आणि सरतेशेवटी गावात आणून त्याचा मृत्यू होईपर्यंत गावात त्याला ठोकणे ही झालेली जी घटना आहे. आणि दरम्यानच्या काळात जशा संतोष देशमुखच्या तोंडावर ज्या पद्धतीने काही क्रिया केल्या होत्या तशाच क्रिया त्या सुलेमान याच्या देखील केल्याचं त्या ठिकाणी सकृत दर्शनी हे सांगितलं जात आहे. आणि हे सर्व जे प्रकरण आहे हे अत्यंत गंभीर आहे. याचा आका कोण हे शोधून काढलं पाहिजे. बीडचा आका कोण हे समोर आलं, मात्र आता जामनेरचा आका कोण हा सगळा प्रश्न महाराष्ट्राने हा जरूर विचारला पाहिजे. एक कोणी पिस्तुल्या होता, तो कमरेला पिस्तूल लावून फिरत होता, मात्र तो पिस्तुल्या जो आहे हा आता आकाच्या भूमिकेत गेल्याचं हे या घटनेवरून निदर्शनास येतं. गणपती मंडळाचा अध्यक्ष असणारा सुलेमान, ज्या गावामध्ये फक्त मुस्लिम समाजाची 4 घरं आहे, ही 4 घरं गावातल्या सर्व इतर मंडळीशी गुण्यागोविंदाने राहते, त्यांच्याशी सांस्कृतिक संबंध ठेवते, त्यांच्यासोबत त्यांचा सौहार्दपूर्ण संबंध आहे. गावात कोणती मस्जिद नाही आणि अशा गावातील गणपती मंडळाचा अध्यक्ष सुलेमान जर मॉब लिंचिंगमध्ये जर त्याचा खून होत असेल तर हे पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनीय बाब आहे. आणि यातला आका कोण आहे हे निश्चित शासनाने शोधून काढलं पाहिजे. लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती महाराष्ट्रातली बिघडलेली आहे याचं हे उदाहरण आहे. आणि या प्रकरणातला जो तपास अधिकारी आहे हा उन्मत्त आहे. जसे बीडचे तपास अधिकारी उन्मत्त स्वरूपात वागत होते तसंच या प्रकरणातले तपास अधिकारी जे आहेत हे उन्मत्त आहेत. हा परिवार, सुलेमान याचा परिवार काल पोलीस स्टेशनमध्ये गेलेला असताना त्यांनी अत्यंत अपमानास्पद स्वरूपाची वागणूक ही दिलेली आहे. या प्रकरणाचा तपास ताबडतोबीनं त्या तपास अधिकाऱ्याकडून, त्या बेताल तपास अधिकाऱ्याकडून हा काढून घ्यावा व IPS अधिकाऱ्याच्या माध्यमातून या घटनेचा तपास करावा ही पोलीस यंत्रणेकडून आमची मागणी आहे. तर सरकार खरोखरच जर त्यांना काही लाज वाटत असेल आणि सरकारला जनाची नाही तर मनाची लाज वाटत असेल तर याही प्रकरणाची SITची चौकशी ताबडतोब करावी ही आमची मागणी आहे. त्यातील एका व्यक्तीने आंदोलनादरम्यान जलसमाधी घेतली. अक्षरशः पोलीस आणि प्रशासनासमोर त्या व्यक्तीने पूर्णा नदीत उडी घेऊन जीव दिलाय. सरकारला मायबाप सरकार आपण म्हणतो आणि त्या मायबाप सरकारने या नागरिकांकडे लक्ष ठेवलं पाहिजे. त्यांच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्याच्या संदर्भात संवाद केला पाहिजे. मात्र जेगावच्या अनुषंगानं आपण बघतोय की खूप मोठा भ्रष्टाचार आणि त्या ठिकाणी एजंटचा सुळसुळाट झालेला आहे. आणि या सर्व एजंटच्याच करवी त्या ठिकाणचे अधिकारी, पदाधिकारी, आमदार, खासदार, मंत्री हे सर्व त्या ठिकाणचं काम बघत आहेत.
आणि या सर्व व्यवस्थेला कंटाळून सर्वांच्या डोळ्यात देखत एक तरुण हा वैफल्यग्रस्त होऊन आणि शासनाच्या भ्रष्टाचाराला कंटाळून नाकर्तेपणाला कंटाळून त्यांनी त्या ठिकाणी जलसमाधी घेतलेली आहे। या प्रकरणामध्ये सरकार दोषी आहे आणि या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे। महत्त्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न उपस्थित होतो, स्वाभाविक आहे। लोकपाल विधेयक कुठे गेलं, स्वामीनाथन आयोगाचा अहवाल कुठे गेला आणि त्याचं काय झालं याचा सगळा विसर पडलेला आहे। त्यामुळे अण्णा यांनी जे काही तात्कालीन व्यवस्थेत केलं, कोणी मुख्यमंत्री झालं, कोणी नायब राज्यपाल झालं, कोणी राज्यपाल झालं आणि अण्णा जे आहे ते खुशाल जाऊन झोपून राहिले। त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होणं हे अत्यंत स्वाभाविक आहे। ठिकाणी स्थलांतरित होत असतात, त्यामुळे त्या नागरिकांची मतदारांची नावं अनेक ठिकाणी असू शकतात असाही दावा निवडणूक आयोग स्वतःच जर म्हणत असेल की एका मतदाराची नावं अनेक ठिकाणी राहू शकतात तर हा निवडणूक आयोगाचा बेशरमपणा आहे। कारण निवडणूक आयोगाच्याच मॅन्युअलमध्ये, नियमांमध्ये आणि मूलभूत जो मतदार यादीत नाव नोंदवत असताना जी अट आहे तीच अट ही आहे की एका ठिकाणून तुम्ही मायग्रेट दुसरीकडे होता तेव्हा पहिल्या ठिकाणचं नाव आपण काढायचं आणि 6 महिन्याचा अधिवास झाल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी आपण नाव टाकायचं। म्हणजे या नियमाचं पालन होत नाही हे दस्तूरखुद निर्लज्जपणे निवडणूक आयोग कबूल करीत आहे। त्यापेक्षा अण्णांनी कोण होता असं तू, काय झाला असं तू, हा एक प्रश्नच या निमित्तानं अत्यंत नम्रपणे या ठिकाणी मी विचारू इच्छितो। कोणी संपू शकत नाही। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काही व्यक्तींचं नाव जे आहे हे अजामर आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांचं जे नाव आहे हे नाव महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे कायमस्वरूपी राहील आणि त्यांच्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही असा एकंदरीत त्यांचा आवरा आहे। राजकीय कोणी शत्रू नाही आहे, आपला पक्ष वाढवायचा असेल तर आपल्या पक्षात घ्यायला तयार आहे, म्हणजे वेलकम आहे सगळ्यांचं। प्रफुल्ल पटेलांचा शत्रू कोणीच नाही, मात्र प्रफुल्ल पटेलांचा मित्र जो आहे हा कोण आहे हे सर्वांना माहिती। बर्दाश्त करणार नाही, निवडणूक आयोगाने काय म्हटलं हा मुद्दाच नाही ना। निवडणूक आयोगाने मतांची चोरी केलेली आहे हे सिद्ध झाले, त्याच्यावर नेमकेपणाने निवडणूक आयोगाने हा सूर्य हा जयंद्रथ या अनुषंगाने त्यांनी बोलावं। स्थानिक स्वराज्य संस्था त्यात ठाकरे बंधू एकत्र लढणार आहेत असं सुतोवाच, म्हणजे अशी गॅरंटीच जवळपास संजय राऊतांनी दिली। काँग्रेसचं काय भूमिका असणार? निवडणुका लागू द्या, निवडणुका लागण्याच्या आधी या कडीला खूप उकळे आणण्याचं काम कुठेतरी हे सर्वदूर सुरू आहे। त्यामुळे आगे आगे देखू क्या होता है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।